आज आपण बनवतोय टेस्टी हेल्दी ग्लूटेन फ्री मिलेट खिचडी, अर्थात ज्वारीची किंवा जवार खिचडी. अगदी टेस्टी हेल्दी झटपट होणारी आणि यम्मी टेस्टी अशी ज्वारी खिचडी. चला बनवूयात. तर ही टेस्टी हेल्दी जवार खिचडी म्हणजे ज्वारीची खिचडी करण्यासाठी वाटीभर ज्वारी 3 ते 4 तासांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवायची. छान फुलते ती आणि त्यानंतर त्याला प्रेशर कुक करून घ्यायचे. 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. शिट्ट्या घेतल्यानंतर सुद्धा ना ती अशी लिबलिबीत होत नाही, तर मस्त दाणेदार राहते आणि त्यामुळे ही खिचडीसुद्धा छान दाणेदार होते. साऊथमध्ये अशा पद्धती ज्वारी बाजरीपासून पुलाव खिचडी करण्याची पद्धत आहे. ही रेसिपी खरं तर त्याचंच इन्स्पिरेशन आहे, पण ह्याला महाराष्ट्रीयन टच दिला आहे. तो म्हणजे ही रेसिपी आपण करत आहोत आपल्या लाडक्या अशा साबुदाणा खिचडीच्या पॅटर्नमध्ये. पण साबुदाणा खिचडीपेक्षा सुद्धा कितीतरी पटीने टेस्टी हेल्दी अशी ही ज्वारीची खिचडी. यासाठी आपण मस्तपैकी खमंग फोडणी करायची आहे. साजूक तुपामध्ये मिरची, आल्याचे थोडेसे बारीक कापलेले तुकडे, जिरं, कढीपत्ताची 8-10 पानं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ एवढं सगळं घालायचं. छान परतवून घ्यायचं आणि या खमंग फोडणीमध्ये आपण वरनं घालायची आहे शिजवलेली ज्वारी. आणि हे शिजवताना जे आपण पाणी घेतलं होतं ना, त्या पाण्याचीच थोडीशी साठ मारायची, म्हणजे थोडं शिंपडायचं त्यावर आणि त्यातला वाफ घ्यायची आहे. काय दिसते की नाही साबुदाणा खिचडीसारखीच. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालू शकतो. त्यासोबतच जर आपल्याला आवडत असेल तर थोडंसं उकडलेलं बटाटा किंवा वाफेवर टाकण्याआधी बारीक चिरून बटाटा घालायचं. ते सुद्धा यावर खूप छान लागतं. काय मग झाली की आपली खिचडी तयार. किती झटपट होते ना, अशी मस्त सडसडीत चवीला इतकी छान. त्यावर मस्त खोबरं घालायचं, कोथिंबीर घालायची, थोडं लिंब पिळायचं. मग काय त्याला अगदी 4 छान लागतात. ही तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता, कुठे प्रवासात जात असताल तर सोबत घेऊन जाऊ शकता. अगदी व्यवस्थित टिकते, छान राहते, टेस्टी आणि हेल्दी तर इतकी आहे. म्हणजे साबुदाणा खिचडीला हा अगदी बेस्ट पर्याय आहे. पण अर्थातच उपवासाच्या दिवसा व्यतिरिक्त खाण्यासाठी. ही तुम्ही कुठल्याही चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा ठेच्यासोबत खाल्ली ना, इतकी छान लागते. मस्तपैकी ताक किंवा मठ्ठा आणि ही खिचडी पोट आणि मन दोन्हीही अगदी भरून टाकणारी अशी ही छानशी खिचडी नक्की करून बघा. आणि जवार खिचडी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचा फीडबॅक द्या. अशी गरमागरम छान खिचडी खा आणि अशाच पारंपरिक रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.